हॅलो एव्हरीवन, पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आपण मागील व्हिडिओपर्यंत मध्ये 40 प्रश्न पॉवर पॉईंटचे सोडवलेले होते. चला तर आपण 41 नंबर म्हणजे 41 या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. तर तुम्हाला हा क्वेश्चन कसा सोडवायचा, या प्रश्नाचा आन्सर म्हणजे प्रश्नाचे उत्तर कसे सोडवायचे आपण ते पाहणार आहोत. तर प्रश्न काय आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तिसऱ्या स्लाइडमधील परिच्छेदाची केस कॅपिटलाइज इच वर्ड अशी बदला म्हणते. तर इथं सुरुवात करूया स्टार्ट बटनवर. आणि इथं काय म्हटलेलं आहे, तिसऱ्या स्लाइडमध्ये तर तिसरी स्लाइड सिलेक्ट करायचं. याच्यामध्ये तुम्हाला हा जो तुम्हाला दिलेला आहे मॅटर, हा जो आहे परिच्छेद म्हणजे टेक्स्ट, या टेक्स्टला सिलेक्ट करून आपल्याला बघा इथं चेंज केस फंक्शनमध्ये तुम्हाला कॅपिटलाइज इच वर्ड ऑप्शन आहे, तर क्लिक करून घ्यायचं. प्रत्येक वर्डचा फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल आलेला आहे आणि सबमिट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये रॅडिकल सायकल स्मार्टर ग्राफिक्स इन्सर्ट करा. आणि स्मार्टर ग्राफिक्स हा जो तुम्हाला वारंवार प्रश्न येतील, तुम्हाला एकतर इन्सर्ट करा आणि दुसरी गोष्ट डिलीट करा म्हणूनच प्रश्न विचारलं जाते. कोणतं इन्सर्ट म्हणजे हा स्मार्टर ग्राफिक्सचं. ठीक आहे. इथं क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला सायकलमध्ये इथं रॅडिकल सायकल म्हणलेलं क्लिक करून घ्या. इथं नाव पण दिसतोय आणि आयकॉन तुम्हाला दिसतच आहे. अशा प्रकारे ओके करा. झालं इन्सर्ट समाविष्ट केलेला आहे. सबमिट करून घ्या. ओके करा. पुढं नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ही नीड्स युअर हेल्प टेक्स्टमधून बोल्ड इफेक्ट काढून टाका. बघा इथे मी सुरुवात केलेलं आहे. आता दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ही नीड्स युअर हेल्प दिसत आहे ना, यामध्ये टेक्स्ट बघा मी ट्रिपल क्लिक करून सिलेक्ट केलेलं आहे आणि बोल्ड आलं आहे. शॉर्टकटही काढू शकता तिथं क्लिक करून. ठीक आहे. किंवा तुम्ही इकडून शिकला इकडे क्लिक करा. झालं अनबोल्ड, बाजूला क्लिक करून सबमिट करून घ्या. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाइडमध्ये स्लाइड क्रमांक 2 पिरॅमिड लिस्ट स्मार्टर ग्राफिक्स समाविष्ट करा. तर बघा यामध्ये स्लाइड क्रमांक 2, कोणता स्लाइड क्रमांक 2 सिलेक्ट करायचा आणि याच्यामध्ये पिरॅमिड लिस्ट इन्सर्टमध्ये स्मार्टर ग्राफिक्स पिरॅमिड आणि ही तर पिरॅमिड लिस्ट आहे. ओके करा. सबमिट करा. त्याच्यानंतर पुढं दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाइडमध्ये स्लाइड क्रमांक 2 बेसिक सायकल स्मार्टर ग्राफिक्स समाविष्ट करा. बघा स्लाइड क्रमांक 2 मध्ये आपल्याला काय इन्सर्ट करायचं आहे, स्मार्टर ग्राफिक्स. कोणतं बेसिक सायकल, सायकलमध्ये पहिलं बघा बेसिक सायकल आहे. ओके करा. सबमिट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तिसऱ्या स्लाइडमधील परिच्छेदाची केस टॉगल केस अशी बदला. आताच आपण केस चेंज केलं होतं, सेम तिथंच आहे ऑप्शन. तर हा जो तिसऱ्या स्लाइड आहे तर तिसऱ्या स्लाइडमधील हे टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचं आणि याच्या चेंज केसमध्ये आपल्याला काय बदलवायचं आहे, टॉगल केस. पहिला स्मॉल येते, बाकीचे कॅपिटल येतात. ठीक आहे. सबमिट. ओके करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये IT टेक्नॉलॉजी या टेक्स्टचे कॅरेक्टर स्पेसिंग काढून टाका आणि ते नॉर्मल सेट करा. काढून टाकणे म्हणजे नॉर्मल सेट करणे. सुरुवात करा. यामध्ये इथं IT टेक्नॉलॉजीचं टेक्स्ट आहे, सिलेक्ट केलं. इथं बघा कॅरेक्टर स्पेसिंग आणि इथं नॉर्मल झालं, काढून टाकलेलंच आहे. सबमिट. ओके करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमधून कोणताही एक प्लेस होल्डर काढून टाका. आता प्लेस होल्डर काय आहे मित्रांनो, प्लेस होल्डर म्हणजे हा एक टेक्स्ट बॉक्स असते, जो की इथं तुम्हाला 2 टेक्स्ट बॉक्स म्हणजे प्लेस होल्डर दिले आहेत. तर कोणताही डिलीट करायचं, सिलेक्ट करायचं आणि कीबोर्डवरील तुम्हाला डिलीट बटन असतं, डिलीट, ते तुम्हाला प्रेस करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ओके करायचं आहे म्हणजे सबमिट करायचं. ओके करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाइंड अँड रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून सर्व फोटो वर्ड्स पिक्चर्समध्ये रिप्लेस करा. बघा सर्व जे फोटो नावाचा जो वर्ड आहे त्याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. कोणत्या नावामध्ये, फोटोला पिक्चर नावाने. तर रिप्लेसमध्ये क्लिक करायचं आहे. फाइंड अँड रिप्लेस ऑप्शनमध्ये जो वर्ड टाईप आपल्याला बदलवायचा तो वर्ड वरती टाकायचा बघा या ठिकाणी फाइंड वर्डमध्ये, आणि ज्या वर्डने रिप्लेस करायचा तो वर्ड खाली टाकायचा, पिक्चर.
ठीक आहे. आणि इथं बघा फायनल रिप्लेस सर्व फोटो रिप्लेस करा म्हणतात. रिप्लेस नाव दिलं आहे बट रिप्लेस ऑल करायचं आहे. काऊन? कारण ऑल टोटली आपल्याला चेंज करायचं आहे. ओके करा, क्लोज करायचं आहे, सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढं दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टेक्स्टचा स्ट्राईक थ्रू प्रभाव काढून टाका. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जो वर्ड आहे इथला स्ट्राईक थ्रू इथं आहे आपल्या मित्रांनो. तर इथून पूर्ण प्रॉपरली सिलेक्ट करून घ्यायचं व्यवस्थित. आणि इथं बघा स्ट्राईक थ्रू ऑप्शन आहे, क्लिक करून घ्या, निघून जाईल आणि सबमिट. ओके करा. नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व शेवटच्या स्लाईडमध्ये स्लाईड क्रमांक 6 ॲक्शन बटन हेल्प कुठेही इन्सर्ट करा. सुरुवात करायचं आहे. स्लाईड क्रमांक 6 सिलेक्ट केलं मी. त्याच्यानंतर ॲक्शन बटन शेपमध्ये असतो, कोणते ॲक्शन बटन हेल्प, क्लिक करून घ्या, इन्सर्ट करा, ओके करा, सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज डॉट 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 इन्फॉर्मेशन यापासून सुरू होणाऱ्या या परिच्छेदाचा इटॅलिक प्रभाव काढून टाका. बघा यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीपासून सुरू होणारा तर डॉट डॉट वेगळं दिलं आहे. तर डॉट डॉट म्हणजे पूर्ण. या ठिकाणी इटॅलिक प्रभाव आहे, याला असं काढून टाकलं तर सरळ टेक्स्ट येऊन जातात, स्टेट येऊन जातात. सबमिट करा, ओके करा. पुढं नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड 2 मधील क्लासरूम रूल्स टेक्स्टचा बोल्ड इफेक्ट काढून टाका. बघा या ठिकाणी क्लासरूम रूल्स, आता स्लाईड क्रमांक 2, तर स्लाईड क्रमांक 2 सिलेक्ट करायचा आहे. याच्यामधलं टेक्स्ट सिलेक्ट केलं, बोल्ड काढलं, अनबोल्ड केलेलं आहे, सबमिट करा, ओके करा. पुढं नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाईडमध्ये स्लाईड क्रमांक 6 ॲक्शन बटन साऊंड कुठेही इन्सर्ट करा. माऊस क्लिक करून स्लाईड शोमध्ये कोणताही ध्वनी प्रभाव म्हणजे साऊंड इफेक्ट प्ले करा. बघा या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन बटन 6 सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये साऊंड ॲक्शन बटन मी क्लिक केलं आहे आणि माऊस क्लिक करून स्लाईड शोमध्ये कोणताही ध्वनी प्रभाव प्ले करा म्हणत आहे. ठीक आहे. म्हणजे साऊंडवर बघा इथं हे चेक केलेलं आहे, ध्वनी प्रभाव कोणताही. आपण इथं बघा तुम्हाला वाटलं कोणतं पण घ्या, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तिथं मी क्लिक करतोय बघा, वाइंड, ओके करतोय. चला सबमिट, ओके करा. पुढं दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईड्समधून फुटर टेक्स्ट काढून टाका. सर्व स्लाईडमधून आपल्याला काय काढायचं आहे? फुटर. तर इन्सर्ट टॅब, हेडर आणि फुटरमध्ये बघा फुटर काढायचं आहे ना, तर यांना चेक ठेवायचं आणि सर्व स्लाईड अप्लाय ठेवा, फुटर निघून जाईल. पहिल्या स्लाईडमध्ये काहीच नाही दिलं, दिसत नाही. ठीक आहे. सबमिट करा, ओके करा. नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईड्समधून स्लाईड क्रमांक काढून टाका. सॉरी, आताच आपण वगैरे केलेलं आहे. आता काय काढायचं आहे? सॉरी, इथं बघा स्लाईड क्रमांक तोच आहे, तिथंच आहे, परंतु इथं बघा स्लाईड नंबर तोच ऑप्शन दिला. स्लाईड क्रमांक याला अनचेक ठेवायचं, यांना चेक करायचं. आता अप्लाय टू ऑल, सबमिट. नेक्स्ट आता बघा इथं तुम्हाला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड क्रमांक 2 मधील चित्राला आउटर शॅडो ऑफसेट टॉप इफेक्ट अप्लाय करायचा आहे. चित्राला अप्लाय करायचं. चित्र म्हणजे काय? इमेज. आणि इमेजसाठी तुम्हाला पिक्चर यूज होतो. बघा तर या ठिकाणी दुसऱ्या स्लाईड क्रमांकमध्ये इथं पिक्चर दिलेले आहे. या पिक्चरला सिलेक्ट, फॉर्मॅटमध्ये पिक्चर इफेक्ट आणि कोणता आहे? शॅडो. आता शॅडो म्हणजे तुम्हाला आउटर म्हटलं आहे, आउटर म्हणजे बाहेरून. आता टॉप ऑफसेट टॉप म्हणत आहे, आउटर ऑफसेट टॉप. शॅडो अप्लाय केल्यानंतर टॉपवरच्या बाजूला येतो, सबमिट करा, ओके करा. नेक्स्ट पुढं दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये स्लाईड क्रमांक 1 शीर्षकातील ओळीमधील अंतर बदलून 3.0 लाईन करा. स्लाईड क्रमांक 1 मधील
अंतर आपल्याला बदलवायचं या टेक्स्टला. सिलेक्ट केलं मी, इथून 3.0 ठीक आहे, बाजूला क्लिक आणि सब. त्याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाईडवरील स्लाईड क्रमांक 2 क्लासरूम रूल्स ह्या शीर्षकाला आउटर शॅडो ऑफसेट टॉप टेक्स्ट इफेक्ट अप्लाय करा. सुरुवात करायचं आहे आणि स्लाईड क्रमांक 2 क्लासरूम रूल्स या टेक्स्टला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता इथं टेक्स्ट इफेक्ट म्हटलं आहे बघा, फॉर्मॅटमध्ये टेक्स्ट इफेक्ट, आणि इथं पण आपल्याला शॅडो द्यायचा आहे तोच आहे, परंतु इथं आउटर म्हणजे कोणतं होतं आहे, टॉप. बघा टॉप झालं. सबमिट करून दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड क्रमांक 1 वरील प्रोजेक्ट स्टेटस रिपोर्ट ह्या शीर्षकाचा फॉन्ट कलर बदलून पर्पल करा. बघा स्लाईड क्रमांक 1 सिलेक्ट करायचं, यामधील प्रोजेक्ट स्टेटस रिपोर्ट या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे आणि इथलं जो टेक्स्ट कलर म्हणजे फॉन्ट कलर आहे तो पर्पल करून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले प्रश्न चालल्यात 41 पासूनचे 60 पर्यंत. तर बघा 61 नंबरचा जो प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड क्रमांक 2 मधील चित्राला शॅडो पर्स्पेक्टिव्ह बिलो इफेक्ट टाका म्हणतात. तर हा प्रश्न कसा सोडवायचा तुम्ही इथं पहा. नाही समजल्यास तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तो टाकण्यात येते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, बाय बाय.